नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत कुलट, कन्सल्टिंग फिजिशियन, कुलट हॉस्पिटल आणि आय केअर सेंटर अकोट. आज आपण जाणून घेऊया ऍसिड रिफ्लक्स म्हणजे ऍसिडिटी विषयी, म्हणजेच पित्त वाढण्याविषयी काही मिथ्स. ऍसिडिटी ही तिखट खाल्ल्याने वाढते का? तर हो, तिखट खाल्ल्याने वाढते. पण तिखटाबरोबर अतिशय तेलकट पदार्थ, अतिशय जास्त जेवण, कॅफिन सारखे पदार्थ, स्ट्रेस, जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा ओव्हरवेट पर्सनमध्ये ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. सेकंड मिथ अबाउट ऍसिडिटी, किंवा दूध पिल्यानं ऍसिडिटी कमी होते का? तर हो, तर दूध पिल्यानं काही क्षणभर तुम्हाला ऍसिडिटी कमी झाल्यासारखे वाटेल, पण जर अतिशय फॅटयुक्त असेल तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास परत वाढेल. तिसरं मिथ, का ऍसिडिटीचा त्रास हा कॉमन आहे का? तर हो, ऍसिडिटीचा त्रास हा कॉमन आहे, पण जर ऍसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल तर याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर ऍसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल त्याच्यामुळे तुमच्या आतड्यांवर इन्फ्लामेशन म्हणजे सूज येऊ शकते, त्याचबरोबर आतड्यांना अल्सर होऊ शकतो, त्याचबरोबर तुम्हाला क्रॉनिक GERD सारखे आजार होऊ शकतात. तरी या ऍसिडिटीकडे म्हणजेच पित्त वाढण्याकडे म्हणजेच ऍसिड रिफ्लक्सकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्याची योग्य ती ट्रीटमेंट तुम्हाला करावी लागेल. धन्यवाद.